सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान हा वाद कुठून सुरू झाला? तर खजुराहो येथे जे अनेक मंदिर आहेत त्यातलं एक जावारी मंदिर आहे. विष्णूचं मंदिर आहे. 7 फूट उंच अशी विष्णूची एक सुंदर प्रतिमा तिथे आहे, पण तिला डोकं नाहीये. आणि त्यामुळे असं ऍप्लिकेशन केलं गेलं कोर्टामध्ये, PIL टाकली गेली, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, की ते डोकं पुन्हा लावावं आणि पूजा अर्चा चालू करावी. पण या बाबतीत ASIचा जो नियम आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, तो 1958च्या कायद्याने असं ठरला आहे की ज्या ठिकाणी आधीपासून अशा प्रकारे पूजा अर्चा किंवा विधी होत होते तिथे फक्त ASI परवानगी देतं. पण ASIने ताब्यात घेताना जर अशा प्रकारे काही गोष्टी होत नसतील तर भविष्यात अशा प्रकारे ASI परवानगी देत नाही. मग खजुराहोमध्ये अशा प्रकारची परवानगी देता येत नाही असं ASIची भूमिका आहे. आणि जिथे आधीपासून होतं ते होतं, जसं दक्षिणेमध्ये चोलांची मंदिरं आहेत तिथे पूजा अर्चा होते, दिलवाडा मंदिर आहे अबूला तिथे पूजा अर्चा होते, किंवा अगदी ताजमहाल मध्ये दर शुक्रवारी नमाज पडला जातो. मग जिथे परंपरा होती तिथे ठीक आहे, पण जिथे नाही तिथे काही करता येणार नाही असं ASIचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मग न्यायाधीश वैतागले. ते म्हणाले की PIL काय झालंय, इट्स नॉट पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, इट्स अ पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन. तुम्हाला फक्त प्रसिद्धी हवी आहे, ती वारंवार अशा प्रकारचे PIL टाकता आणि आमचा वेळ खाता, आणि त्यावर हा वाद झालाय. बघूयात पुढे काय होतं.